हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण उपासाचे डोसे करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य हे भगर आहे, वरीचा तांदूळ, हे साबुदाण्याचं पीठ आहे, बटाटा, त्यानंतर हे जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ। तर आता हे मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तर हे आधी मिक्सरमधून वाटून घेते, मग आपण पुढची कृती बघूया। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य टाकलेलं आहे। तर आता थोडंसं मी रताळ आहे, हे उकडलेलं रताळ थोडंसं टाकते। याच्यात थोडंसंच टाकलं आहे, एक अर्धा रताळ टाकलेलं आहे। आणि मीठ टाकते। आता हे ग्राइंड करून घेते, मग आपण पुढची कृती बघूया। आता तवा गरम झालेला आहे, आता थोडंसं तेल टाकते, पुसून घ्यायचं। आता हा असा डोसा पसरवून घेतला। आता 1-2 मिनटं जरासा वाफवून होऊ दे। आता थोडंसं तेल टाकते याच्यावर। आता हा डोसा बघा कसा सुटला आहे, तव्यापासून सुटला। जाळी बघा किती छान पडली आहे डोसाला। अशा प्रकारे आपण उपासाचे डोसे करू शकतो। नेहमी खिचडी खाऊन कंटाळा येतो, मग असा डोसा, चटणी, खोबऱ्याची चटणी असं करून खायचं। आता याच्यामध्ये मी मिरचीसोबत थोडासा गोडसरपणा पाहिजे म्हणून रताळ थोडंसं उकडलेलं घातलेलं आहे। बटाटाही घातला आहे उकडलेला आणि रताळ पण घातलेलं आहे। डोशाला जाळी खूप छान आलेली आहे, बघा मी जवळून दाखवते। हे बघा किती छान जाळी आलेली। तर दुसऱ्या बाजूने झालाय का बघूया। थोडंसं होऊ देत। अगदी मऊसूत डोसा झालेला आहे। आता हा डोसा काढून घेते। आणखीन एक करते, डोसा करून दाखवते।
आता 1-2 मिनिटांनी ह्याला पलटवूया. या डोशाला पण खूप छान जाळी आलेली आहे. आता थोडंसं तेल टाकते.